नमस्कार. आज आपण एका निवडणुकीच्या निकालाकडे पाहणार आहोत, पण एका वेगळ्या नजरेने. केवळ कोण जिंकलं, कोण हरलं हे नाही, तर त्या निकालाच्या मुळाशी जाऊन त्याला आकार देणाऱ्या प्रत्येक घटकाचं विश्लेषण करणार आहोत. चला, जमिनीवरच्या वास्तवापासून ते मतपेटीतल्या कौलापर्यंतचा हा प्रवास सुरू करूया. चला मग सुरुवात करूया त्या आकड्यांपासून जे या निवडणुकीची कहाणी सांगतात. 2024 मध्ये नायगावच्या मतदारांनी आपला कौल नक्की कोणाच्या पारड्यात टाकला. ही आहे भाजपचे उमेदवार राजेश पवार यांना मिळालेली मतं. 1,29,192. हा आकडा फक्त एक संख्या नाही, हा एक मोठा आणि स्पष्ट जनादेश आहे. आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या डॉक्टर मीनल खदगावकर यांना 81,563 मतदारांनी पसंती दर्शवली. आणि हा आहे तो निर्णायक आकडा, 47,629 मतांचे हे प्रचंड अंतर. हे अंतरच आपल्याला सांगतं की या निवडणुकीत नक्की काय घडलं. आपल्याला याच का आणि कसंचा शोध घ्यायचा आहे. आकडे आपल्याला काय घडलं हे सांगतात, पण कुठे आणि कोणासोबत घडलं हे समजून घेण्यासाठी आपल्याला नायगावच्या मातीत उतरावं लागेल. तिथल्या लोकांना, त्यांच्या प्रश्नांना समजून घ्यावं लागेल. नायगाव हा फक्त एक मतदारसंघ नाहीये, तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरचं एक महत्त्वाचं केंद्र आहे. इथले निकाल अनेकदा राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवण्याची ताकद ठेवतात. आता हे बघा, मतदारसंघाचं सामाजिक गणित समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जवळपास 60% मतदार हे ग्रामीण भागातले आहेत आणि त्यातही जवळजवळ 23% मतदार अनुसूचित जातीचे आहेत. म्हणजे काय? तर सरळ आहे, ज्याला ग्रामीण आणि दलित मतदारांची साथ मिळेल, नायगावचा गड तोच जिंकणार. सध्याची परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी चला थोडं मागे जाऊया. गेल्या दशकात मतदारांचा कल कसा बदलत गेला याची कहाणी या आकड्यांमध्ये दडलेली आहे. हा बदल बघा किती स्पष्ट आहे. 2009 आणि 2014 मध्ये काँग्रेसचा झेंडा फडकला, पण 2019 मध्ये चित्र पूर्णपणे पालटलं आणि भाजपने विजय मिळवला, जो त्यांनी 2024 मध्येही कायम ठेवला. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आता भाजपच्या मजबूत पकडीत आहे. आता मतांच्या टक्केवारीवर नजर टाकूया, कारण खरी गोष्ट इथे दडली आहे. काँग्रेसची मतं बघा, ती साधारण 35% आसपासच राहिली आहेत. पण दुसरीकडे भाजपची मतं पहा, 2014 मध्ये जी 30% होती ती थेट 56% पोचली. ही फक्त वाढ नाही, याला म्हणतात मतांचं ध्रुवीकरण आणि एकत्रीकरण. आणि हीच नायगावच्या राजकारणातील सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. भाजपने फक्त निवडणूक जिंकली नाही, तर त्यांनी आपला मताधार जवळजवळ दुप्पट करून तो कायम ठेवला आहे. हेच या मतदारसंघाचं नवीन राजकीय वास्तव आहे. चला, आता सर्वात मोठ्या प्रश्नाकडे वळूया. हे असं का झालं? आकड्यांच्या मागे दडलेली कारणं कोणती होती? या राजकीय स्थित्यंतराची मुळं कुठे आहेत? राजकारण हे आकड्यांपुरतं मर्यादित नसतं. ते लोकांच्या भावनांशी, त्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेलं असतं. आणि जेव्हा एखादा मतदार हे बोलतो, तेव्हा तो फक्त तक्रार करत नसतो. तो व्यवस्थेवरचा आपला अविश्वास आणि आपल्या अपेक्षा व्यक्त करत असतो. काँग्रेसच्या बाजूने विचार केल्यास त्यांच्याकडे स्थानिक पातळीवर कार्यकर्ते होते, महाविकास आघाडीचं पाठबळ होतं. पण भाजपच्या प्रचंड मोठ्या संघटन शक्ती आणि आर्थिक ताकदीपुढे ते कमी पडले. उमेदवाराला अनुभवाची कमतरता होती आणि संसाधनही मर्यादित होती. या सगळ्या कमकुवत बाजूंचा भाजपने पद्धतशीरपणे फायदा उचलला. मतदारांच्या मनातल्या 3 मुख्य गोष्टी कोणत्या होत्या? शेती आणि पाणी, रोजगार आणि गावाकडचे रस्ते, वीज. हे मुद्दे थेट त्यांच्या जगण्याशी संबंधित आहेत. आणि इथेच कुठेतरी शासन आणि जनता यांच्यातलं नातं तुटल्यासारखं दिसतंय. आणि इथेच निवडणुकीचा नूर पालटला. एका बाजूला होते लोकांच्या पोटापाण्याचे, रोजच्या जगण्याचे प्रश्न, पण दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय पातळीवरचे मोठे भावनिक मुद्दे होते. आणि झालं असं की या मोठ्या राष्ट्रीय मुद्द्यांच्या गदारोळात लोकांचे स्थानिक खरे प्रश्न मागे पडले आणि मतदारांचा कौल बदलला. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. आणि सन्मानाने जगण्याचा अर्थ फक्त मत देण्यापुरता मर्यादित नाही, तर आपला आवाज ऐकला जाणं, आपल्या समस्यांवर उत्तर मिळणं, हा सुद्धा त्यातलाच एक भाग आहे. लोकशाहीत लोकांच्या मताला किंमत देणं हेच खऱ्या अर्थाने सुशासन आहे. ठीक आहे, समस्या तर आपण समजून घेतली, पण आता पुढे काय? फक्त विश्लेषण करून थांबायचं नाहीये. यातून मार्ग कसा काढता येईल, जनाधार पुन्हा कसा मिळवता येईल, याचा एक ठोस आराखडा पाहूया. या आराखड्याला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो. याचे 4 महत्त्वाचे स्तंभ आहेत. पहिला, लोकांपर्यंत पोहोचणं म्हणजे निवडणूक प्रचार. दुसरा, पक्षाची संघटनात्मक बांधणी.
तिसरा, आपलं म्हणणं लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणं. आणि चौथा, या सगळ्यासाठी लागणारी संसाधने गोळा करणं. या चारही आघाड्यांवर एकत्र काम करावं लागेल. हे फक्त कागदावरचं धोरण नाही, तर याला प्रत्यक्षात कसं आणायचं त्याची ही 90 दिवसांची योजना आहे. निवडणुकीच्या 90 दिवस आधी उमेदवारी जाहीर करण्यापासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत प्रत्येक टप्प्यावर काय करायचं हे यात स्पष्टपणे मांडलं आहे. प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक आठवड्याचं नियोजन महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या विश्लेषणाचा सारांश काय? निवडणुका या केवळ योगायोगाने किंवा भावनिक लाटेवर जिंकल्या जात नाहीत. विजयासाठी लागतो तो डेटा, एक पक्की रणनीती आणि त्या रणनीतीला जमिनीवर उतरवणारी एक शिस्तबद्ध यंत्रणा. आजच्या डिजिटल युगात डेटाचा वापर अपरिहार्य आहे. पण हे करत असताना प्रत्येक व्यक्तीच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा सन्मान करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. लोकांची माहिती वापरताना त्यांची संमती घेणं आणि ती माहिती जबाबदारीने हाताळणं हे बंधनकारक आहे. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी ही पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे. तर विजयासाठीचा मार्ग या 5 मुद्द्यांवरून जातो: मजबूत बूथ संघटन, लोकांच्या खऱ्या प्रश्नांवर लक्ष, नवा आणि विश्वासार्ह उमेदवार, आघाडीतील एकी आणि प्रभावी डिजिटल प्रचार. आणि शेवटी हा प्रश्न उरतोच, विजय ही केवळ नशिबाची गोष्ट आहे की अचूक नियोजन, डेटा आधारित रणनीती आणि लोकाभिमुख कार्याचा तो एक ठरलेला परिणाम असतो? यावर विचार करायला हवा. जर आपल्याला लोकाभिमुख नेते बनायचे असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 08042041602 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश